माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. अयोध्याकांड भाग 10. प्रथम श्रीरामाला वंदन करून प्रारंभ करते अभिवाचनातून. श्री गणेशाय नमः. श्रीरामचंद्राय नमः. दशरथाने दुसऱ्या दिवशी सकाळी रामाला युवराजपदाचा अभिषेक करण्यासंबंधीची सर्व तयारी करण्याच्या आज्ञा दिल्या आणि आनंदाने ती वार्ता कैकेयीला सांगण्यासाठी तो तिच्या मंदिरात आला. कैकेयी त्याची सर्वात प्रिय पत्नी. त्या रात्रीचा समय तिच्या सहवासात घालवायचा विचार त्याच्या मनात येत होता. कैकेयी मुख्य दालनात दिसली नाही. त्याने स्वागतासाठी आलेल्या दासींना विचारले. मंथरेने एका दासीला खुणावले. तेव्हा त्या दासीने राजाला कैकेयी किती रागवली, रुसली ते सांगितले. ज्या खोलीत कैकेयी भूमीवर पडून पडरायली तेथे ती राजाला घेऊन गेली. आपल्या लाडक्या राणीची ती अवस्था पाहून राजाच्या मनातला सगळा उत्साह मावळला. तिच्याजवळ जाऊन तो तिला म्हणाला, तुझे कोणी काय अप्रिय केले सांग, त्याचा मी नाश करीन. तू अशी काय रडते? सोन्याचे रत्नांचे सारे अलंकार तू का तोडून टाकले? तुला काय हवे सांग, वाटेल ती देईन. ज्याला कोणत्या गजांत लक्ष्मी द्या म्हणशील त्याला ती देईन. कोणाला बंधमुक्त करायचे असेल त्याला बंधमुक्त करेल. असे म्हणत राजा तिच्याजवळ बसला. समजूत काढण्याच्या भरात तिचा हात हाती घेऊ लागला, पण तिने त्याचा हात झिटकारला. राजाच्या विरुद्ध दिशेला मान वळून ती स्पंदन रडू लागली. दशरथ दीनपणे तिचे चरण धरणार तो तिने त्याला झिटकारले. खरोखर राजाची पत्नी प्रेमाने फार केविलवाणी स्थिती झाली. सूर्यवंशीचा महापराक्रमी राजा स्त्रीलोभाने लाचार झाला. कैकेयीला तो म्हणाला, नुसता क्रोध शोक करून काय उपयोग? तुझे काय मनोगत ते सांग तरी मी तुझ्या मनाप्रमाणे करीन. त्यावर ती म्हणाली, तुम्ही 3 स्त्रियांचे पती, तुमचा विश्वास कसा धरू? तुम्ही वचन देता की मनासारखे करीन, पण मला तशी खात्री वाटत नाही. माझ्याशी कपट करता. मला काही न सांगता तुम्ही कौशल्याचेच इथं जपता. त्या राजाला युवराजपद देता. रामाला युवराजपद म्हणजे माझे व माझ्या भरताचे सुख ही आता अशक्य गोष्ट होणार. कपटाने भरताला मामाकडे पाठविलेत. थांब राणी, मी नाही भरताला पाठवले. तूच त्याच्या मनासारखे करावे म्हणून त्याच्या शत्रुघ्नासह तुझ्याच माहेरी पाठवले. राजा म्हणाला, पण तिकडे लक्ष न देता तिने रामाच्या अभिषेकाविरुद्ध राजाशी भांडण्यास सुरुवात केली. राजा म्हणाला, राम ज्येष्ठ पुत्र, त्याची योग्यता मोठी, त्याला युवराज करणे शास्त्रोक्त, त्यात काय चुकले? कैकेयीचा क्रोध पाहून राजाने तिला म्हटले, या क्रोधाने तुझा माझाही सर्वनाश होईल. तू रामाचा असा अचानक द्वेष का करते? हे दुष्ट विचार तुझ्या मनात कोणी भरवले? तुला काय हवे ते सांग. त्यावेळी मंथरेने कैकेयीला तिला दोन्ही वर माग असे दुरून संकेताने खुणावले. कैकेयीजवळ त्या वेळी राजा बोलत होता. मी रामाची शपथ घेऊन सांगतो की तुझे जे काही म्हणणे असेल ते मी पूर्ण करीन, पण आता राग सोडून दे. काय ते सांग, मी वचन देतो. कैकेयी म्हणाली, तुम्ही रामाची शपथ घेतली, मग मला आशा आहे, मी नवीन काहीच मागत नाही हो. पूर्वी शंभरासुराशी युद्ध करताना तुमचे प्राण वाचवले म्हणून मला तुम्ही 2 वर देऊ केले होते. तेच वर मी आता मागते. एका वरदानाने भरताला राज्याभिषेक करा. जो उल्हास आता रामाबद्दल आहे तोच भरताच्या अभिषेकाच्या वेळी असता पाहिजे. दुसऱ्या वरदानाने रामाला 14 वर्ष धर्माने वनवासात राहू द्या. त्याला कोणतेही राज्य वैभव मिळता कामा नये. त्याला दूर दंड करण्यात पाठवावे. दशरथाच्या कानी हे शब्द पडले, जणू वज्राघात झाला. काय झाला? वज्राघात. कैकेयी म्हणत होती, रामाची शपथ घेतली आहे तुम्ही, आता वचन पाळा, मला हे दोन्ही वर द्या. पण राजा एव्हाना भानावरच नव्हता. रामवियोगाच्या कल्पनेने त्याला एवढे दुःख झाले की तो मूर्छित पडण्याच्या परिस्थितीत होता. त्याला कैकेयीचा प्रचंड राग तिरस्कार वाटू लागला. त्याने कैकेयीला नाना प्रकारे दूषणे दिली. वरदानाचा हट्ट धरू नको, रामही नाही भरतही नाही अशी तुझी स्थिती होईल म्हणून पाया पडून तिचे नाना प्रकारे विनवणी करू लागला. पण कैकेयीने शिबी, रुक्मांगद इत्यादी अनेक राजांची उदाहरणे देऊन वचन पाळणे हे तुमचे कर्तव्यच होय याची अतिशय कठोरपणे जाणीव करून दिली. त्यालाच अनेक प्रकारे दूषणे दिली, परंतु राजा तिचे मन वळविण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी त्याच्या मनाची, शरीराची अत्यंत विकल अवस्था झाली.
पण कैकेयीने आपला हट्ट मुळीच सोडला नाही. तिने दशरथाचा असा काही धिक्कार केला की राजाला शेवटी मूर्छा आली. रात्री तो तेथेच पडून होता. मधून मधून जागृत होत होता. हाय 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 असे म्हणत होता. रडत होता, कणत होता, निश्वास टाकीत होता. पुन्हा आकाशाकडे हात करून काय हे दुर्भाग्य म्हणून व्यथित होत होता. मध्येच त्याला ग्लानी येत होती. शरीर विकल होत होते. थोड्या थोड्या वेळाने त्याची शुद्धी हरपत होती. रात्र संपून प्रभात काळ झाला की त्याला जाणीवही नव्हती. रागाच्या भरात विवंचना, स्वार्थ साधनेच्या आशेमुळे वाटणारी हुरहुर, आशा, विकल्प, नाना प्रकारच्या विकाराने मन उद्विग्न होऊन कैकेयी झोप घेऊ शकली नाही. श्री भावार्थ रामायण अयोध्याकांड कैकेयी दशरथ संवाद नावाचा 4था अध्याय समाप्त. 5वा अध्याय सुरू अयोध्याकांडामधला. सकाळ झाली. सुमंत हा मुख्यमंत्री दशरथ कैकेयीच्या मंदिरात हे जाणून अभिषेकाच्या दृष्टीने राजाने सभामंडपात यायला हवे होते. गोष्टीचा विचार करून तो कैकेयीच्या मंदिरात आता आला. दशरथाला तो म्हणाला, महाराज, आज रामाला अभिषेक करायचा. आपण आता उठावे. सर्व काही लवकर करायचे. पण महाराज मूर्छित पडले होते. कैकेयी पुढे आली. सुमंताला म्हणाली, महाराजांना गाढ झोप लागली. तुम्ही रामाला इकडे बोलावून घ्यावे. सुमंताने भूमीवर झोपलेल्या राजाकडे पाहिले. त्याला संशय आला. महाराज काही नेहमीप्रमाणे मंचकावर झोपलेले नाहीत. या ठिकाणी काहीतरी वेगळीच घटना घडली असावी. पण राणीसाहेबाची आज्ञा मानून तो तेथून निघाला. वशिष्ठांकडे गेला. तेथे वशिष्ठ अभिषेकाची सर्व तयारी मंडपात नेऊन ठेवण्याच्या कामावर देखरेख करीत होते. त्यांनी पुन्हा सुमंताला सांगितले, राजांना घेऊन ये. सुमंत पुन्हा कैकेयीकडे आला. कैकेयीने सुमंताला वरदानाची गोष्ट सांगितली. म्हणाली, महाराजांनी पूर्वी भरताला राज्य देईन, रामाला वनासात पाठवीन असे 2 वर मला देव केले होते. ते आता मी त्यांना सांगितले. पण कर्तव्याचा विसर पडून ते रामावरील अतिस्नेहाने विकल झाले. सुमंता, हे वर मला मिळालेच पाहिजे. महाराजांना कर्तव्य सन्मुख व्हायला पाहिजे. ते ऐकता सुमंताने सुद्धा कैकेयीची निर्वसना केली. तिला पापिनी म्हटले, कुलघातिनी म्हटले, दुष्यनी दिले. दशरथ शुद्धीवर आला होता. खाली मान घालून बसला होता. त्याने सुमंताला जवळ बोलावले. हळू आवाजात त्यांना म्हटले, हे पा महामंत्री, ही वरदानाची गोष्ट बाहेर कुठेही सांगू नको. फक्त एवढेच कर. असाच रामाच्या सदनात जा. रामाला सांग की मी त्याला कैकेयीच्या मंदिरी लगेच बोलावले आहे. सुमंत आज्ञा मानून अत्यंत व्यथित मनाने रामाच्या सुंदर अशा मंदिरात गेला. रामाने त्याचे स्वागत केले. सुमंताने रामाला राजाने बोलविण्याचे सांगितले. राम लगेच तयार झाला. सुमंताने रथ दाराजवळ आणला. दोघे रथात बसले. थाटात वाजत गाजत राम कैकेयीच्या सदनाकडे निघाला. रामाचे प्रातकालीन दर्शन घडावे म्हणून सकाळीच रामसदनाभोवती खूप नागरिक जमले होते. त्यातून वाट काढीत रामाला पाहताच त्याच्या नामाचा जयनाद केलेला ऐकत वंदना स्वीकारीत राम कैकेयीच्या सदनापर्यंत पोहोचला. गर्दीमुळे त्याला थोडा विलंबच झाला होता. राम आला. दशरथाने त्याला पाहिले. मनावरचे दुःखाचे ओझे क्षणभर उतरले गेले. मन रामरूपी लीन झाले. इतर सारे विचार काही काळ थांबले. मनाला जो हर्ष झाला त्यात पुढील योगाचे भान राहिले नाही. नागरिकांना सर्वत्र असेच वाटत होते की आता आपल्याला रामराज्याभिषेकाचा सोहळा पाहायला मिळणार. पण वरदानाचे मोठे संकट जेव्हा त्यांना माहीत होईल तेव्हा राजधानीवर केवढी अवकाळ येणार होती याची कल्पना फक्त सुमंतला होती, दशरथाला होती. तरी प्रत्यक्ष रामाला पाहताच दशरथाला फार बरे वाटले होते. तरी दशरथाला क्षणभरातच शोका वेगाने मूर्छा आली. रामाने जरी आदराने त्याच्याजवळ जाऊन नमस्कार केला तरी त्याने रामाच्या वदनाकडे न पाहता शून्य दृष्टी लावली. कैकेयीला रामाने नमस्कार केला. ती थोडी रागात होती. राजाने दोन्हीवर आनंदाने दिले असते तर तिला आवडले असते. रामाला तिने आशीर्वाद दिला. श्रीरामा विजयी हो, अर्थात त्याने पुढे रावणावर विजय मिळाल्यावर पाहिजे असा त्या आशीर्वादाचा अर्थ होत होता. रामाला कैकेयी पुढे म्हणाली, महाराजांना बरे वाटत नाही. तुला त्यांनी मुद्दाम बोलावून घेतले, पण ते जे सांगणार ते मी सांगते. रामाने विचारले, तात असे मूर्छित का झाले आहात? त्यांना ताप आला आहे का? मानसिक व्यथा आहे का? माते, मी काय केले की त्यांना बरे होईल? काही दैवी उपाय करायला हवा का? कैकेयी म्हणाले, रामा, मी हे तुला सांगणार ते ऐकून तू रागवणार नाहीस ना? मला शाप देणार नाहीस ना? मला फार भय वाटत आहे, पण काय करू? राम म्हणाला, माते, मी तुझे वचन ऐकीन. मी तर तुला अतिशय आवडतो.
तू जरी काही आज्ञा दिलीस तरी मी माझ्या हिताचीच असेल. मी त्रिवार शपथ घेऊन सांगतो की तुझे वचन मला प्रमाण आहे. वशिष्ठांच्या नावाने मी शपथ घेऊन सांगतो की मी क्रोध करणार नाही, मातृवचन पाळीन. कैकेयीने रामाला अशा प्रकारे धर्मवचनात बांधून घेतले. नंतर तिच्या पूर्वप्राप्त दोन्ही वरदानाचा वृत्तांत तिने रामाला सांगितला. तो कसा सांगितला, नंतर काय घडला, तो आपण पुढील अध्यायात बघत आहोत. अयोध्याकांड अध्याय 6. रामाने वशिष्ठांची शपथ घेतली तेव्हा कैकेयीला बोलवायला धीर आला. कैकेयीला बोलायला धीर आला. ती म्हणाली, महाराजांना ज्वर नाही, दैवी स्वरूपाची काही बाधा नाही, त्यांना तुझे प्रेमच जास्त, पण त्यांच्या मनात जे काही सांगायचे ते सांगाव्यास ते भीत आहे हो, म्हणून ते मौन आहे. महाराजांनी पूर्वी काही वचन दिले होते ते तुझ्याकडून पूर्ण व्हावे असे त्यांना वाटते. त्यांनी तुला युवराज म्हणून अभिषेक करण्याचा भेद केला होता, पण त्या पूर्व दत्त वचनाप्रमाणे तो अभिषेक करणे त्यांना शक्य होणार नाही. त्यामुळे ते खाली मान घालून खिन्नपणे बसले. आपला पिता सत्यवचनी हे सिद्ध करणे आता तुझ्या हाती. राम म्हणाला, माते तू मुळीच चिंता करू नको, विकल्प धरू नको. गुरुची आज्ञा, मातेची आज्ञा, पित्याची आज्ञा मी काही दिव्य करू शकेन, पूर्ण करीन. प्राण अर्पण करून सुद्धा मी वचन पाळीन. त्यावर कैकेयीने पूर्वीचा युद्धातील प्रसंग सांगितला. राजाने जे 2 वर देऊ केले होते ते तिने यावेळी कसे मागितले त्याची सर्व पूर्वपीठिका सांगितली. एका वराने भरताला अभिषेक, दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष दूर अरण्यवास, तोही यती धर्माचे आचरण करीत त्याने पार पाडावा असे 2 वर, अशी ती म्हणाली. त्याप्रमाणे रामाने अयोध्येतील काही सुखसाधने संगे न घेता वल्कले धारण करावी, जटा बांधाव्या, लवकरात लवकर वनात जावे असे तिने सांगितले. रामाला आनंद झाला. हे कार्य तर सोपे असे म्हणून तो म्हणाला, माते स्वतः महाराज हे मला काय सांगत नाहीत. ती म्हणाली, त्यांना ह्या गोष्टीबद्दल फार वाईट वाटतं, लज्जा वाटत आहे. त्यांनी राज्य देऊ केले, आता ते द्यायचे नाही या गोष्टीचे त्यांना दुःख वाटत आहे. बरे. राम म्हणाला, माते ठीक, तू तर माझी माता, तुझे वचने मला पूर्ण शिरोधार्य. मी तुझ्या सांगण्यावरूनही वनात जाण्यास तयार. असे म्हणून रामाने मातेच्या चरणी वंदन केले, वनात जाण्यास उत्सुक झाला. त्याने दोघांना प्रदक्षिणा केल्या. म्हटले, माता कौशल्या हिची समजूत घालावी, महाराजांनी मुळीच वाईट वाटून घेऊ नये. मी त्यांना वचनभंगाच्या पापापासून वाचवीन. त्यांनी निश्चित केले असावे. राम कैकेयीच्या सदनातून निघाला. त्याने लक्ष्मणाला हे सर्व सांगितले. लक्ष्मण म्हणाला, रामाबरोबर मीही वनात जाणार. जेथे राम नाही तेथे मी कशाला थांबू, रामा वेगळे जीवन मी कसे जगू. त्याला कैकेयीचा मात्र राग आला. त्याच्या भिवया वक्र झाल्या. राम निघाला. अभिषेकाची सामग्री, पात्रे जेथे ठेवले तेथे जाऊन त्याने त्या सर्व सामग्रीला प्रदक्षिणा केली, नमस्कार केला. राम वनात जात आहे, त्याचा अभिषेक होणार नाही एवढे कळताच सर्व लोक दुःखी झाले. मातृसदनात अहंकार झाला, अहंकार उडाला. सर्व राज्याची दृष्टवार्ता वाऱ्यासारखी पसरली. राम कौशल्याच्या भवनात गेला. त्याने कौशल्याला सर्व वृत्तांत आदरपूर्वक निवेदन केला. तो वनवासासाठी जाणार ह्या वार्तेने कौशल्याचा फार दुःख झाले. कौशल्याला तिच्या तोंडून शब्द फुटेना, श्वास कोंडला, प्राणच जाईल की काय अशी अवस्था झाली. रामा, मी तुला वनवासात जाताना पाहू शकणार नाही. 14 वर्ष. रामा, छे छे, तुझे मुख मी पुन्हा पाहीन असे मला वाटत नाही. तिने रामाचे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. वनवासात न जाता गुप्तपणे तिच्या एका गुप्त वाटिकेत राहा सांगितले. त्याला सुचवलं, पण राजाच्या आज्ञेच्या विरुद्ध मी काहीच करणार नाही असे रामाने तिला सांगितले. पित्याची इच्छा पतीने ठरवलेले जे काही असेल ते पत्नीने सुद्धा तितकेच मान्य केले पाहिजे असे सांगून रामाने तिचे काहीच ऐकले नाही. तरी मातेने मला अरण्यात जाण्यासाठी शुभ आशीर्वाद द्यावा अशी विनवणी केली. माता ही उपाध्यायापेक्षा पित्यापेक्षा श्रेष्ठ अशी सुभाषणे सांगून कौशल्या म्हणाली, रामा, जसे तू पित्याचे वचन ऐकायचे म्हणतो तसे मातेचे वचन पाळणे तुझे कर्तव्य. मी जर तुला वनात जाऊ नको म्हणून सांगत तर तू का जाता कामा नये. रामाने रेणुका, जमदग्नी यांचे उदाहरण सांगून परशुरामाने मातेचा वध पित्याच्या आज्ञेवरून केला, तिला पुन्हा जिवंत केले इत्यादी पूर्वकथा सांगितली. म्हटले, पित्यालाच त्याने श्रेष्ठ मानले.
जमदग्नीची आज्ञाच त्याने मानली. तूही दशरथ राजा, तुझी पत्नी या दोन्ही नात्यांनी त्याचे वचन पाळावेस, अन्य काही आज्ञा देऊन संकटात पडू नकोस. कौशल्याचा व रामाचा संवाद तेथे असलेल्या लक्ष्मणाने ऐकला. तो फार क्षुब्ध झाला होता. तो म्हणाला, रामा ऐक, मी कैकेयीला सरळ सरळ ठार मारून टाकतो. माझ्या आड कुणी आला तरी मी त्यालाही मारून टाकेन. माते, मी रामाच्या राज्याभिषेकाच्या आड येणाऱ्या पिता पुत्रांचा वियोग घडवून आणणाऱ्या दुष्ट कैकेयीचा नाश करण्यापासूनच रामाच्या अवतार कार्याचा आरंभ करतो. तू पतीचे वचन मानू नको आणि हे रामा तू वनात जाऊच नको. राम म्हणाला, तुझे सर्व बळ मला माहीत आहे रे लक्ष्मणा. जर अशा बलवंताने स्त्रीवर आणि तोही आपल्या मातेवर हत्या करायचे चालवायचे हे योग्य नव्हे. पराक्रमच दाखवायचा तर बाहेर शत्रूंवर दाखव. पित्याची आज्ञा मोडायची एक पाप, मातेचा घात करणे दुसरे पाप नको रे, असा विचार करू. आपल्या अंगी बळ, मी वनात गेलो तरी माझे कोण काय वाकडे करणार. राक्षसांचा पुराणी पात करून मी देवांना बंधमुक्त करीन. घरच्या वृद्धांना मारून तुला असे कोणते यश कीर्ती मिळणार की त्याचा आपला गौरव मानावा. रामाचे वचन ऐकून लक्ष्मणाला संतोष झाला. रामाबरोबर आपणही वनात जायचे त्याने ठरवलेच होते. त्याच्या त्या संकल्पाला रामाने संमती दिल्यासारखे झाले. तो म्हणाला, रामा, मी दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी तुझ्याबरोबर येतो. मी तुझी सेवा करीन, तुला काही कमी पडू देणार नाही. श्रीराम हा लक्ष्मणाचे सर्वस्व. त्याला रामाविना अयोध्या म्हणजे वनवास. राम वनात कोणत्या हेतूने चालला हे जेव्हा कौशल्याच्या ध्यानात आले तेव्हा तिने आपले वियोग दुःख आवरले. त्याला वनवास गमनार्थ संमती दिली. आपला राम मोठा पराक्रम करण्यासाठी वनात जात आहे या ज्ञानाने कौशल्याचे मन वीररसाने भरून आले. तिने रामाचा प्रवास निवास सुखरूप व्हा यासाठी स्वस्त्ययन केले, शिवाशीर्वाद दिले. वनात उपयोगी औषधी तर द्रव्ये दिली. रामाला काही व्याधी होऊ नये अशी प्रार्थना करून तिने सर्व औषधी द्रव्ये त्याला दिली. एवढे नव्हे तर श्रीरामाचे वनात रक्षण करावे असे तिने सर्व देवतांना, ऋषींना, प्राण्यांना, ग्रहदेवतांना, वृक्षांना, नद्यांना, पर्वतांना, सर्व सृष्टीला मनमन स्मरण करून आव्हान करून विनंती केली. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांनी रामाला सहाय्य करावे, सुख द्यावे अशी प्रार्थना केली. चंद्र, सूर्य, तारका, गण, सप्तर्षी, वेद, उपनिषद, 14 विद्या, सर्व बल कुशल रामाला अनुकूल व्हावे अशी प्रार्थना केली. इतक्या उत्कट प्रेमाने तिने प्रार्थना केली की द्विक्पाल, देव, गंधर्व, अप्सरा, यक्ष, वनदेवता, जलदेवता सारी सृष्टी मातृभावाने भरून आली. राम म्हणजे जगाचा जिव्हाळा. त्यातून मातेला त्यांच्याबद्दल केवढा कळवळा. तिने डोळे मायेच्या अश्रूंच्या धाराने त्याला नाऊ घालू लागले. वारंवार ती त्याला कुरवाळू लागली. किती पाहिले तरी तिचे समाधान होत नव्हते. श्रीरामाने आई पुढे नमस्कार केला, त्रिवार प्रदक्षिणा केल्या, पुन्हा पुन्हा नमन केले. तोही आईच्या प्रेमाने रडू लागला. वनवासाचे दुःख नव्हते हो. तो वीरपुरुष वनवसतीला भीत नव्हता. अयोध्या सोडणे, राजवैभव सोडणे या गोष्टीने त्याला वाईट वाटत नव्हते. प्रेमाची सावली, मायेची माऊली आता 14 वर्ष दिसणार नाही, तिचा हात पाठीवर फिरणार नाही, ह्या अतिशय कोमल भावनांनी रामाच्या नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या. कौशल्याने त्याला पुन्हा जवळ घेतले. म्हटले, रामा, 14 वर्षाने तू अयोध्येत आलास तर त्यावेळी मी असेल का? आशेच्या आधारावर मी जगेन बरं, तुला त्यावेळी पाहीन असेच माझे मन मला सांगत आहे. पण या क्षणी तरी तुझा इतकी वर्ष विरह होणार म्हणून मन थाऱ्यावर राहत नाही रे. तिचे असे करुण भाषण दैवाने ऐकले. त्यावेळी आकाशवाणी झाली, हे जननी, शोक करू नको. राम त्रिभुवनाचा राजा, ब्रह्मादी देवताही तो वंद्य, तो दैत्यांना, दानवांना, मानवांना सर्वांना वंद्य. तो स्वयेच परब्रह्म, तो परत चिन्मय, चिन्मात्र, सर्व स्वतंत्र, तो गुणवंत, गुणातीत, जीव शिव दोघांच्या पलीकडील तत्व. त्याला सुख दुःख नाही, तो नित्य सदा उदित आहे. आकाशवाणी ऐकल्यावर मात्र कौशल्याचे मन शांत झाले. संकल्प विकल्प मावळले, दुःख मावळले. तिने रामाला निरंजनाने ओवाळले. त्यानंतर राम परत स्वतःच्या भवनात आला. राम वाजत गाजत येईल
आपण त्याला आरती करू असा बेत करून दाराशी आरती घेऊन सीता उभी होती. पण काय, छत्र सामरे नाही, वाद्य नाही, विप्राचा जय जयकार नाही. रामाच्या भाळी आईने लावलेला टिलक तेवढा होता. सीता आश्चर्य करू लागली. तिला फार वेळ आश्चर्य कधी थांबायला लागले नाही. राम तिला म्हणाला, सीते आई, पूर्वी दशरथाने कैकेला 2 वर दिले. शुक्र, ऋष, परवा यांच्याशी युद्ध करताना तिने त्यांना वाचवले म्हणून 2 वर दिले. तेव्हा कैकेने काय वर मागायचे ते राखून ठेवले. ते आता मागितले. मला यती धर्माने 14 वर्षे वनवासात राहायचे. भरताला राज्याभिषेक करायचा. राज्यातील काही धनसंपत्ती मी न्यायची नाही. आजच प्रयाण करायचे. 14 वर्षांनी परत यायचे. मग राज्य करायचे असे त्या दोन्ही वरांनी ठरले. जानकी पाहत राहिली उभी. रामाच्या मुद्रेवर विषाद नव्हता. दुःखाची काहीच चिन्हे नव्हती. तो पूर्ण समाधानी. सीता काही बोलणार तोच राम म्हणाला, सीते तू येथे राहून कौशल्याची सेवा कर. कैकेयीचा द्वेषमुळी करू नको. तिने मला जणू जगाचे राज्य दिले. माझे महान कार्य मी वनात जाण्याने होणार. मला त्यात आनंद. हे जाणून तू तिचा द्वेष करू नको. सासू सासऱ्यांना लक्ष्मीनारायणाप्रमाणे मान. त्यांची सेवा कर. सुमित्रा मातेचा तू उत्तम मान राख. भरत राजा असेल त्याची आज्ञा मान. तू माहेरी जाऊ नको. स्वतःच्या सदनात वेगळी एकटी राहू नको. नेहमी कौशल्य मातेजवळ राहा. माझे पुनश्चयने होईपर्यंत तुला आठवणी काढीतच काळ कंठावा लागणार. सीतेचे मुख म्लान झाले. शब्द फुटेना. कसा कोरडा. ती दुःखाने कासावीस. मी तुमच्याबरोबर वनात येणार. तुमची सगळी सेवा मी करणार. येथे तुमच्या सेवेला अनेक जण सुखामध्ये ते वाटेकरी. पण मी वनवासात आले म्हणजे मला एकटीला सर्व सेवा करायला मिळेल. त्यावेळी रामाने तिला वनात कोणती सुखे कशी नसतात, कशी कष्ट करायला लागतात, नाना प्रकारे सांगितले. पण तुम्ही जवळ असताना मला कसलं दुःख होणार नाही, कष्ट नाही, भय नाही. तेथे विषाचे अमृत होईल. काटे मृदू होतील. स्वापदे गरीब होतील. मी तुमच्याबरोबर असेल तो मला कैलास वाटेल. तुम्ही नसताना इथे मला हे नगर भयान वनासारखे वाटेल. पती हाच प्रियेचे जीवन. निज निधान भूषण. तोच तिची निजमूर्ती. आत्मगती परमशांती. निज वैभव नित्याचा गौरव. तुम्ही माझे प्राणनाथ. तुमच्यापासून मी वेगळी कशी राहू. मला बरोबर न्या. असे म्हणता म्हणता तिने रडत रडत रामाचे चरण धरले. ती वारंवार मला वनात घेऊन चला हट्ट करू लागले. राम म्हणाला, तुझा इतका निर्धार असेल तर सर्वज्ञ जे वशिष्ठ ऋषी त्यांची आज्ञा घे. ते जर तुला जाण्याची अनुमती देतील माझे पिता श्री दशरथ त्या गोष्टीला आड येणार नाही. ज्यांच्या आज्ञेने छाटीसारखे वस्त्र सूर्यासारखे तळपू लागले असे गुरु आपल्याला लाभले त्यांना ही गोष्ट तू विचार. रामाने सांगितले. तेव्हा सीता वशिष्ठाकडे गेली. मला रामप्रभूबरोबर वनात जाण्याची अनुज्ञा द्यावी तिने विनंती केली. वशिष्ठाने रामांना सांगितले, सीता तुझी पत्नी, तुझी अर्धांगिनी, तिला वेगळे ठेवू नको. तिलाही वनवासात घेऊन जा. त्यातच मोठे कार्य. त्यावेळी कौशल्यकडे जाऊन सीतेने तिला विचारले. ती कौशल्य म्हणाली, रामा तू सीतेला नेणेच योग्य. पती पत्नी बरोबर असावे. येथे तेथे राहिले तर आम्हाला तिच्याकडे पाहून वाईट वाटत राहील. सर्वांची संमती मिळाली. सीता राम त्याच्याबरोबर लक्ष्मण असे त्रिवर्ग वनात जाणार असे ठरले. कारण लक्ष्मणे रामाला म्हणाला, दादा मी तुमच्या संगे येतो. वनात सीतामाईचे रक्षण करायलाच हवे. ते असुरक्षित राहून चालणार नाही. मी फळं, कंदफळं, मुळं, फळं तुम्हाला आणून देईन. सर्व प्रकारे तुमची सेवा करेन. वाटले तर आपल्या गुरूंना विचारून ठरव. रामाने खरोखर वशिष्ठांना विचारले. तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला वनात अवश्य बरोबर ने असे सांगितले. श्रीरामाने लक्ष्मणाला आनंदाने म्हटले, लक्ष्मणा तू माझी सेवा करण्यासाठी वनवासात येणार असतील तर ये. पण माझी आपण आपल्या स्वतःच्या सर्व धनाचे व सामग्रीचे दान देऊन टाकले आहे. श्री भावार्थ रामायण अयोध्याकांड जानकी लक्ष्मण वनाभिगमन नावाचा 7वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. हरये नमः. एवं रूपं सदा कृष्ण. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.